माननीय श्री दिलीप माजगावकर, संचालक राजहंस प्रकाशन, सप्रेम नमस्कार. मराठी साहित्यातल्या मोजक्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वात आपली गणना अग्रक्रमाने केली जाते. अथक परिश्रम आणि अजोड दूरदृष्टी यांच्या बळावर आपण राजहंस प्रकाशन या संस्थेची धुरा गेली अनेक दशके समर्थपणे सांभाळत आहात. मराठी साहित्य विश्वाच्या क्षितिजावर राजहंस हे नाव ज्या आदराने घेतलं जातं त्यामागे आपले तपस्वी व्यक्तिमत्व आणि शब्दांवरील निस्सीम भक्ती उभी आहे. गेल्या अनेक दशकांपासून आपण मराठी प्रकाशन व्यवसायाला केवळ व्यावसायिक उंचीच दिली नाही, तर त्याला एका सुसंस्कृत आणि समृद्ध वाचन संस्कृतीचे स्वरूप प्राप्त करून दिले आहे. मराठी साहित्यात इतिहास निर्माण करणाऱ्या चिरंजीवी आणि अद्वितीय पुस्तकांच्या यादीत राजहंसी पुस्तके सर्वाधिक असतील यात शंका नाही आणि त्यांचं श्रेय निस्संदेह तुम्हालाच जातं. राजहंसी पुस्तकांची उत्कृष्ट निर्मिती आणि श्रेष्ठ वाङ्मयीन दर्जा याबरोबरच विक्री आणि विपणन व्यवस्थापनातले नवनवे प्रयोग करून तुम्ही ग्रंथ व्यवसायात यशाचे नवे मानदंड निर्माण केले. गुणवत्ता आणि भव्यता यांचा अनोखा संगम साधून आपण मराठी वाचकांना जागतिक दर्जाची पुस्तके दिली. चारित्रात्मक वैचारिक साहित्यापासून ते ललित साहित्यापर्यंत प्रत्येक विषयात राजहंसचा दर्जा अधोरेखित करण्यात आपला मोलाचा वाटा आहे. आपण दर्जाशी कधीही तडजोड केली नाही. पुस्तकाचे बाह्य रूप असो वा अंतरंग, गुणवत्तेचा एक नवा मापदंड आपण मराठी प्रकाशन विश्वात प्रस्थापित केला. इतिहास, समाजशास्त्र आणि विज्ञानासारख्या विषयांवरील महत्त्वाचे ग्रंथ वाचकांपर्यंत पोहोचवून आपण ज्ञानाचा प्रसार केला. साहित्यातील दिग्गजांपासून ते नवोदित प्रतिभावंतांपर्यंत सर्वांना मायेचा आधार आणि योग्य दिशा देऊन आपण साहित्याची नवी पिढी घडवली. प्रतिकूल परिस्थितीतही साहित्याची पताका फडकवत ठेवून मराठी भाषेचे संवर्धन केले. शब्दांना ज्यांनी श्वास दिला, साहित्याला ज्यांनी प्रतिष्ठा दिली, अशा निस्पृह शब्दव्रतीचा सन्मान करणे हाच साहित्याचा खरा गौरव आहे. म्हणूनच प्रकाशन क्षेत्रातील आपल्या या देदीप्यमान आणि अखंड सेवेचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यासाठी आपणास लोकमत साहित्य पुरस्कार सोहळ्यात जीवन गौरव पुरस्कार प्रदान करताना आम्हाला सार्थ अभिमान आणि आनंद वाटत आहे. आपणास उदंड आयुष्य आणि निरामय आरोग्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.